मुंबईतील गुन्हे शाखेच्या युनिट 9ने प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई केली असून 7 आरोपींना अटक केली आहे। जवळपास 12,12,00,000 रुपयांचा गुटखा मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 9ने जप्त केले आहे। काही ट्रक मुंबईत येत असताना पकडले गेले तर काही पालघर जिल्ह्यात पकडण्यात आले आहे। या संदर्भात मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज टिलक रोशन यांनी अधिक माहिती दिली आहे। क्राईम ब्रांच युनिट 9ने एक गुटखाची मोठी कारवाई केलेली आहे, ज्यामध्ये पूर्वी ऑलरेडी एक 27/24 ते DN नगरला गुन्हे दाखल झालेले आहे, ज्यामध्ये सुरुवातीला 3 आरोपी अटक झालेले आहे आणि 3 ट्रक जप्त केलेले होते। त्यानंतर पुन्हा काल ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये पुढे 4 ट्रक सापडले आणि सगळे मुद्देमाल मिळून जे ट्रक आहे ते 1,80,00,000चे सगळे ट्रक आहे। 60 ट्रक जप्त करण्यात आलेले आहे, 6 ट्रक आणि एक टेम्पो, तसेच 12,12,00,000 त्या अमाऊंटच्या गुटखा जप्त करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये पुढील इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। तसेच 7 टोटल आरोपी त्यामध्ये आतापर्यंत अटक झालेले आहे आणि इन्व्हेस्टिगेशन जे आहे क्राईम ब्रांच युनिट 9 त्यांच्याकडे चालू आहे। जे गुटखाचे व्हॅल्युएशन आहे ते 12,12,00,000चे आहे आणि प्रत्येक ट्रकामध्ये ते अराऊंड 30 ते 40 गोणी सापडले होते आणि जे मोठे ट्रक होते त्यामध्ये 50पेक्षा जास्त गोणी होते। तर हा गुटखा कुठून येत होता आणि कुठे जात होता? ते मुंबईला येत होते आणि त्यामध्ये काही मुंबईला पकडले आणि काहीला मुंबई ते येताना ते पालघरमध्ये पकडले आणि सगळे आता जप्त करण्यात आलेले आहे आणि जे कंप्लेन आहे ते FDAच्या कंप्लेनवर दाखल केले आणि पुढील इन्व्हेस्टिगेशन ते 9कडे चालू आहे आणि सगळे गुटखा मुंबईला येत होते। हां, तो जे आहे आता इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे आणि तो आमच्या पुढील इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न होईल। ट्रकमध्ये वेगवेगळे ते ब्रँडचे गुटखा होते आणि महाराष्ट्रामध्ये गुटखा प्रतिबंधित आहे, तर जे काही ब्रँडचे होते ते सगळे जप्त करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये जे आहे 188 सिन्स हे प्रतिबंधित आहे, 188 IPC लावले आहे, तसेच 328 IPC लावले आहे। गुटखा होता की आणखी त्याच्या मागे गुटखा होते, फक्त गुटखा। गुजरातहून येत होते का ते मागच्या ते पुढील इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न होईल की कुठे येत होते। ट्रकचे जे नंबर आहे MHचे आहे। नहीं, तो सांगितले ना, गुटखाच होते। 7 लोग अरेस्ट हुए हैं अभी तक। ट्रक ड्रायव्हर होते, अटक केलेले लोक जे आहेत त्यामध्ये ट्रकमध्ये जे ते तोच अटक झालेले आहे आणि निश्चितपणे जे इन्व्हेस्टिगेशन आहे पुढील कोणाचे ते माल होते प्लस ते सप्लायर ट्रान्सपोर्टर, तो सगळे इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे आणि आता सांगू शकतो की ते मोठ्या लेवलवर जप्ती झालेले आहे, पण स्टील इन्व्हेस्टिगेशन जे प्रिलिमिनरी स्टेजमध्ये आहे। जे लोक अरेस्ट झाले ते मूळ कुठले राहणार आहेत? महाराष्ट्राचे ते नाही, प्रेस नोटला मी दिलेलं नाही, मी सेपरेटली देतो। ते अलग अलग ठिकाणीचे आहे, काही औरंगाबादचे राहणारे आहे आणि काही मुंबई सबर्बचे पण राहणारे आहे, तर सगळे महाराष्ट्राचेच आहे। म्हणजे अटक केलेले ते सगळे ट्रक ड्रायव्हर आणि जे ट्रकमध्ये होते ट्रक ड्रायव्हर किंवा क्लीनर आहे। त्याच्यामध्ये कुठेही लिंक असं सापडला की गुजरात, सूरत, राजस्थान तो उसमें ऑफ कोर्स जैसे पालघर से जब्त हुआ है तो उसमें पॉसिबिलिटीज़ हैं कि बाहर से आ रहा हो कहीं से, तो उसमें हमें आगे की इन्वेस्टिगेशन में वी विल डेफिनेटली फाइंड दैट आउट। कधी सापडले ते ट्रक, कधी येत होते? हा 4 जे आहे काल रात्री ते मिळाले आहे आणि त्यांचे आता पुढील कारवाई चालू होते आणि पूर्वी 2 ट्रक आणि एक टेम्पो सापडलेले होते, जे फर्स्ट दिवशी आहे ते DN नगरला दाखल झाले, त्या हद्दीमध्ये मिळाले होते आणि त्यापुढील इन्व्हेस्टिगेशनमध्ये पुढे हा सगळे इन्फॉर्मेशन बेसिसवर हा सगळे जप्त करण्यात आलेले आहे। तर हा गुटखा जेव्हा पालघरच्या दिशेने येतो आणि बरेचसे चेक नाके आणि टोल नाक्याला नाकामध्ये त्या ठिकाणी तपासण्यात आलेले तर आम्ही जप्त केले त्यामध्ये। आता ते 4 ट्रक होते, तर सगळे इन्फॉर्मेशन मिळाले आणि त्या बेसिसवर सगळे जप्त केले।
तो ये तो आगे पता इन्वेस्टिगेशन में ही पता चलेगा. तो अभी फ़िलहाल तो महाराष्ट्र में हमने जो आ रहा था, मुंबई आ रहे थे, उनको जब्त किया. सर त्या आरोपींकडनं काय माहिती मिळाली का कुठून आले ते किंवा काय? वो इन्वेस्टिगेशन अभी और चौकसी आगे का चालू. वो उनको पता था सर ड्राइवर क्लीनर को कि गुटखा है गाड़ी में करके? उनको पता था. सर पहले वाले जो 2 ट्रक टेम्पो पकड़े थे ये कहाँ दिन किया था इनको? जूहू गली में मिले थे 2 DN नगर में, और जो टेम्पो थे वो जोन 11 जुरिस्डिक्शन में मिले थे, मीन्स कांदीवली के पास मिले थे.